नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्यामसुंदर नवाखी. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र वृत्तपर्व न्यूज. जागर राष्ट्र अस्मितेचा विषय कालचा ताजाच आहे. नुकताच म्हणजे काल शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाला 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली आहे. या निवडणुकीत काय झालं हा सर्वांचा एक कुतूहलाचा विषय आहे. पण कोणत्या मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरली आणि सतत चर्चेत राहिली आणि तसा निवडणुकीच्या मतावर कसा परिणाम झाला हे पाहणार आहोत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 4 मुद्दे खूप प्रभावी ठरले आहेत. एक म्हणजे यमुनेचं पाणी. जी यमुना सध्या खूप घाण झालेली आहे आणि तिचं पाणी अस्वच्छ आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध चांगलं नाही आहे. दुसरं आहे दिल्लीतला कचरा. दिल्लीत जागोजागी कचऱ्याची ढीग आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि उरलेले 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, पण ते राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपणाशी संबंधित आहे. एक म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये मुख्यमंत्र्याचं बांधलेलं शासकीय निवासस्थान त्यासाठी जो खर्च केला आहे असं बोललं जातं की 40 ते 50 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाला आहे. आणि काही व्हिडिओ त्याचे बाहेर आले आहेत. आता त्यावरून चर्चा सुरू आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दारू घोटाळा. ज्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि नंतरसुद्धा आणि त्याच्या आधीसुद्धा आरोप प्रत्यारोप झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केजरीवालांना याच मुद्द्यावर अटक केली गेली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचारासाठी जमानत दिली गेली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पूर्ण जमानत दिली गेली. पण काही अटी त्यामध्ये घातल्या गेल्या. म्हणजे सरकारने सांगितलं की तुम्ही दिल्ली प्रशासनाच्या मंत्रालयात जाऊ शकणार नाहीत. स्वतःच्या कॅबिनमध्ये कोणती फाईलवर सही करू शकणार नाहीत. फाईलवर सही करायला तर LGची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल किंवा तुम्हाला फाईल पाहता येणार नाही. अशा अनेक अटी असल्यामुळं त्यांनी हे पद त्याग करणं सोपं ठरवलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मग आतिशी मार्लिना ह्या मुख्यमंत्री झाल्या. हे 3-4 मुद्दे अत्यंत प्रभावी या निवडणुकीमध्ये ठरले आहेत आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाने या मुद्द्याभोवतीच ही निवडणूक फिरती ठेवली आहे. त्याचबरोबर जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सुद्धा महत्त्वाचे ठरलेले आहेत. जसे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, नंतर जागोजागी जे कायदा सुव्यवस्था असेल ते प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्था हे दिल्ली केंद्र शासनाच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले दिसणार आहे. हे 4-5 प्रश्नामुळं ही निवडणूक गाजलेली आहे. याला आम आदमी पक्षाला त्याला काउंटर करता आलेलं नाही आहे. भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकल्या असल्या तरी ज्या आम आदमी पक्षाने आपल्या जागा कमी झाल्या गमवल्या आहेत त्या फार थोड्याफार फरकाने गमवलेल्या दिसणार आहे. काही ठिकाणी 1500चं मतदान ते हारलेले आहेत. तर काही ठिकाणी ते मोठ्या फरकाने हारलेले आहेत. 48 आणि हे 22, आम आदमी पक्षाचे 22 आणि भारतीय जनता पक्षाचे 48, हे 2 पक्ष या दिल्ली विधानसभेमध्ये असणार आहे. काँग्रेसला मात्र कोणतंही खातं उघडता आलं नाही आहे किंवा त्यांना एकही जागा मिळाली नाही. आणि मागच्या 10-12 वर्षातला निवडणुकीचा जो हा टप्पा बघितला किंवा फेऱ्या बघितला तर प्रत्येक वेळेस काँग्रेसला त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे. शीला दीक्षितनंतर कोणतंही त्या ठिकाणी सरकार काँग्रेसचं आलेलं नाही आहे. आणि 27 वर्ष तर BJPचं सरकारच आलं नाही आहे. म्हणजे सुषमा स्वराज शेवटच्या मुख्यमंत्री तिथं ठरल्या, हर्षवर्धन पाटील ते शेवटचे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर कोणतेही मुख्यमंत्री भाजपचं तिथं झालेलं नाही. पण आता पूर्ण बहुमताने नवीन त्या ठिकाणी सरकार आलेलं आहे. आता हे प्रश्न जे फिरलेले आहेत विशेषतः पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न ते कसे सोडवतील हे पाहणं गरजेचं आहे. दिल्ली राज्यामध्ये
म्हणजे दिल्ली शहर जर बघितलं, दिल्ली शहर आणि दिल्लीचा आसपासचा परिसर या ठिकाणी मिळून 3 महानगरपालिका अस्तित्वात होत्या. आता ह्या तिन्ही महानगरपालिकाचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका ठेवली आहे आणि ती सध्या आम आदमी पक्षाच्या सत्तेमध्ये आहे. एवढी अशी यंत्रणा असून सुद्धा आम आदमी पक्षाला हे कचऱ्याचा प्रश्न सोडता आलेला नाही आहे. आणि दरवर्षी होणारं वायू प्रदूषण, ऑक्टोबर-नोव्हेंबर आला की वायू प्रदूषण खूप होतं. दिल्लीत श्वास कोंडून राहतो असं म्हटलं गेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे तो मागच्या 10-12 वर्षामध्येच प्रभावीपणे जाणवला आहे. त्याच्या आधी कधी मीडियामध्ये दिल्लीत हवेचं प्रदूषण झालं आहे, दिल्ली कोंडली गेली आहे, श्वास घेता येत नाही असं जास्त कुठं येत नव्हतं किंवा ते प्रश्न निर्माण होत होता. आता तो खूपच प्रभावी प्रश्न झालेला आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता, लोकांचं आरोग्य हे कळीचा मुद्दा या ठिकाणी ठरला आहे. आम आदमी पक्षाला हा मुद्दा मात्र कधीच सोडवता आलेला नाही आहे. त्यामुळं अशा अनेक प्रश्न मागच्या 10 वर्षातले पेंडिंग राहिले. त्यामुळं आम आदमी पक्षाला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. जरी पराभव झाला असेल तर त्यांनी मात्र जी यंत्रणा राबवली, जे प्रश्न मांडलेत, जे निवडणुकीचे प्रचार यंत्रणा राबवली ती मात्र नक्कीच अभ्यासाच्या दृष्टीतून महत्त्वाचं ठरणार आहे. का अशी यंत्रणा का असे प्रचार यंत्रणा आत्तापर्यंतच्या भारतीय निवडणुकीच्या इतिहासामध्ये पाहायला मिळालेली नाही आहे. म्हणजे घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणे, त्यांना माहिती देणे, डेटा कलेक्शन करणे, योजना अस्तित्वात यायच्या आधीच ती घोषणा करणे, मानसिकता बदलणे, ही जी प्रकार झाला दिल्लीमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये ते कधी झालेलं नाही आहे. पण तरी आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांचे मोठे मोठे नेते पराभूत झाल्यामुळं ते आता विधानसभेमध्ये नाही आहे. आतिशा मार्लेसारखे प्रभावी नेत्यालाच किंवा गोपाल राय असतील किंवा बाकीचे कोणी असतील यांनाच हे आता 5 वर्ष लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांनंतर काय परिस्थिती असेल हे आता कोणी सांगू शकणार नाही आणि त्याचा प्रभाव काय होईल हे पुढं पाहावं लागेल. आज तरी आम आदमी पक्षाचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. आता आम आदमी पक्षाकडे फक्त पंजाबसारखे एकमेव सधन राज्य राहिलेलं आहे. कारण बाकीच्या ठिकाणी त्यांना कुठेही यश आलेलं नाही आहे. सर्वात पहिले उदय झाला दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये त्यांना पहिली सत्ता मिळाली होती. पण 10 वर्षामध्ये जो प्रवास झाला आहे तो आणि आता येणारा पुढचा प्रवास याचा फरक आपल्याला पाहावा लागेल. त्यामुळं रचनात्मक कार्य आम आदमी पक्ष कसं करेल आणि वेळोवेळी कोणते कोणते मुद्दे उपस्थित करेल आणि सरकारला धारवर कसं धरेल हे पाहणं गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना पाठवा. समाज माध्यमाला जर तुम्ही पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.